कुटुंबियांना यासाठी शासकीय समन्वय साधणे ही महत्वाची भूमिका कायद्याद्वारे बजावली जाते। आनंदी ठेवा। ओ गुड़िया की तुम कहानी सबकी है जानी मानी। सप्तशृंगी बौद्धिक महिला संस्थांमुळे आम्ही गेल्या जवळजवळ 2 ते 3 महिन्यापासून बालविवाहमुक्त भारत अभियान हे राबवत आहोत। तर धुळे जिल्ह्याचं बालविवाहाचं प्रमाण 2030 पर्यंत शून्यावर आणून ठेवणं हे आमच्या अभियानाचा उद्देश आहे। आणि या अभियानात आम्ही सर्व प्रकारचे राजकीय पुढारी, जसे की या अभियानाची सुरुवात आपल्या धुळ्याचे लाडके आमदार माननीय अनुप्रिया अग्रवाल यांनी केलेली आहे। तसंच धुळे जिल्ह्यातील सर्व न्यायाधीश, तसेच महापौरताई, नगरसेवक, जिल्हा परिषद, त्याचबरोबर सर्व प्रकारचे कलेक्टर ऑफिस व सिव्हिल हॉस्पिटल या सर्वांनी याच्यात नोंदवलेला आहे। आणि या अभियानाची जनजागृती चित्ररथाच्याद्वारे होत आहे। खूप मोठ्या प्रमाणावर चांगला सहभाग नोंदवला गेलेला आहे। आणि आत्तापर्यंत हे जनजागृती अभियान अगदी हजारो लोकांच्या उपस्थितीत राबवलं जात आहे, सांगताना आनंद होतो। आणि आपण सगळ्यांनी बालविवाहमुक्त भारत अभियानात सहभागी होऊन आपल्या धुळे जिल्ह्याचा बालविवाहाचं प्रमाण शून्यावर करूया, एवढंच मी सांगते। तुम्ही सगळे या अभियानात सहभागी होत आहेत त्याबद्दल धन्यवाद।